मेष राशी 16 ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी फेब्रुवारीच्या पुढील आठवड्यात बुद्ध्यादित्य राजयोग आर्थिक लाभ देईल। या आठवड्यात सूर्य आणि बुध यांची युती कुंभ राशीत राहील, ज्यामुळे बुद्ध्यादित्य राजयोग तयार होईल। त्याचवेळी मकर राशीत चंद्र आणि मंगळाची युती धनयोग प्रभावी करेल। ज्योतिषशास्त्रात बुद्ध्यादित्य राजयोग आणि धनयोग हा मेष राशीच्या लोकांसाठी करिअरचे नवीन मार्ग उघडू शकतात। यासोबतच आनंद आणि समृद्धी देखील वाढेल, नफा आणि आनंदातही वाढ होईल। चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहणार आहे। करिअर आणि व्यवसायात प्रगती शक्य आहे। दीर्घकालीन समस्या सोडवल्या जाऊ शकतात। मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात हिंमत हारू नये। रामाला विसरू नका, ही म्हण नेहमी लक्षात ठेवावी। या आठवड्यात तुम्हाला काही महत्त्वाचे संकेत मिळतील। तुमचे धाडस व पुढाकार घेण्याची वृत्ती वाढेल, पण काही गोष्टीत उतावळेपणावर नियंत्रण ठेवावे लागेल। काही ठिकाणी संयम ठेवल्यास यश मिळेल। कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत मिळतील। तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील। वरिष्ठ तुमच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवू शकतात, त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करा। प्रचलित कामे पूर्ण होऊ शकतात। व्यावसायिकांना थोडी धावपळ करावी लागू शकते। नवीन ग्राहक मिळतील। तुमचे प्रयत्न यशदायी ठरतील। भागीदारीत संवाद स्पष्ट ठेवा, गैरसमज दूर होतील। मेष राशीची आर्थिक स्थिती चांगली असेल। तुम्हाला आर्थिक लाभाचे संकेत मिळतील। जुनी देणी परत मिळतील, पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या। तसे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला जाईल। तुमची एकाग्रता वाढेल। अभ्यासासाठी आठवडा विशेष लाभदायक ठरेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल। तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल। तुम्हाला नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी आठवडा उत्तम आहे। मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, पण जास्त ताण घेणे टाळा। तसेच मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। तुम्हाला थकवा, डोकेदुखी व रक्तदाबाच्या समस्या जाणवतील, त्यामुळे प्राणायाम, ध्यान व चालण्याचा व्यायाम लाभदायक ठरेल। झोपेची वेळ पाळा। मेष राशीच्या कुटुंबात शुभ कार्य घडू शकते, त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील। एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुमचे मत निर्णायक ठरेल। भावंडांसोबत संबंध अधिक दृढ होतील। जुने मतभेद दूर होतील। नातेवाईकांशी बोलताना संयम ठेवा। मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा सुखी जाईल। जोडीदाराशी प्रेमळ संवाद होईल। नात्यातील प्रेम वाढेल। तसेच मेष राशीच्या वैवाहिक जीवनात समजूतदारपणा राहील। जोडीदाराला वेळ द्या। या आठवड्यात तुम्ही एकत्र वेळ घालवाल। मेष राशी या आठवड्यात नातेसंबंध संयम आवश्यक बनतो। जर तुम्ही जोडीदार असाल तर छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका। शांत संभाषणे आणि भावनिक उपस्थिती जवळीक वाढवते। तुमचा जोडीदार तीव्रतेपेक्षा आश्वासनाची अपेक्षा करू शकतो। अविवाहित व्यक्ती भावनिकदृष्ट्या स्थिर किंवा प्रौढ व्यक्तीला आकर्षित करू शकते। आकर्षण नाटकातून नव्हे तर सुसंगतीतून वाढते। व्यावसायिकदृष्ट्या योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि अंमलबजावणी सुधारण्यासाठी हा एक चांगला आठवडा आहे। तुम्हाला कदाचित हे लक्षात येईल की एक छोटासा बदल नंतर मोठे प्रयत्न वाचवू शकतो। मेष राशी या आठवड्याची सुरुवात मंगळ तुमच्या महत्त्वाकांक्षांना ऊर्जा देणारी आहे। तुमच्या ऊर्जेच्या पातळीत वाढ होण्याची आणि वैयक्तिक ध्येयांकडे वाटचाल करण्याची अपेक्षा करा। आठवड्याच्या मध्यात तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याच्या संधी येऊ शकतात। केंद्रस्थानी येण्यास अजिबात संकोच करू नका, परंतु विचारशील रणनीतींसह आवेगपूर्ण कृतींचे संतुलन राखण्याचे लक्षात ठेवा। 19 तारखेच्या आसपास शुक्र परस्पर संवाद सुसंवादी ठेवतो, म्हणून नातेसंबंधांना उबदारपणा मिळतो। भूतकाळातील कोणतेही गैरसमज दूर करण्यासाठी आणि बंध मजबूत करण्यासाठी याचा वापर करा। आठवड्याच्या अखेरीस 21 तारखेच्या तुमच्या राशीतील चंद्र स्वतःची काळजी घेण्यावर भर देतो। तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या। निसर्गातील एकांतवास फायदेशीर ठरू शकतो। संधी साधू भेट अनपेक्षित प्रेरणा देऊ शकते। नवीन शिकण्याच्या संधींसाठी खुले राहा, ते अनपेक्षित वाढ आणू शकतात। तारे तुम्हाला तुमची ज्वलंत ऊर्जा रचनात्मक क्रियाकल्पांमध्ये वापरण्याचा सल्ला देतात, जेणेकरून इष्टतम उत्पादकता सुनिश्चित होईल। भूतकाळातील कामगिरीवर विचार करा आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा। या आठवड्यात एक स्पष्ट ध्येय निश्चित करा। यशाचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे आणि तुम्ही ते कसे मोजाल ते लिहा। कामे 3 श्रेणींमध्ये विभागा। तातडीची, महत्त्वाची पण वाट पाहू शकता, सध्या टाळता येण्यासारखी। एका वेळी एक काम करा। 24 ते 25 मिनिटांचे लक्ष केंद्रित करण्याचे सत्र स्वीकारा। दररोज किमान 3 मिनिटे हलकी शारीरिक हालचाल करा। तुमचा संवाद पाठवण्यापूर्वी तो नक्की तपासा।
आठवड्याच्या शेवटी कोणती रणनीती सर्वात प्रभावी होते याचे मूल्यांकन लिहा। या आठवड्याच्या शनिवार संध्याकाळपासून तुमचा वेळ चांगला जाईल। तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल। नवीन योजना आखल्या जातील। महिला आणि विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे। प्रवासाच्या योजना आखल्या जातील। आवश्यक कामे काळजीपूर्वक पूर्ण करा। हनुमानजींची पूजा करणे फायदेशीर ठरेल। एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या अनुकूल असल्याचे दिसून येते। गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही मागे पडलेले पैसे परत मिळवू शकता। कामाच्या ठिकाणीही नवीन संधी निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात मोठ्या कामगिरीचा मार्ग मोकळा होईल। कुटुंब आणि जवळच्या लोकांशी संवाद राखणे फायदेशीर ठरेल। हा काळ तुमचा आत्मविश्वास वाढवेल। प्रत्येक संधीचा हुशारीने फायदा घ्या। या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग गुलाबी असेल, शुभ क्रमांक 4 असेल, शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की तुमच्या पार्टनर बरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल, नवीन गोष्टी आत्मसात कराल। एकंदरीतच हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम असेल।